हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. मी पण इथे खूप छान आहे, खूप मस्त आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सॉरी, आज ब्लॉग यायला थोडासा लेट झाला. ॲक्च्युली मला गुरुपौर्णिमेचं पण थोडं शेअर करायचं होतं, म्हणून म्हटलं एकाच ब्लॉगमध्ये करेल पटकन, म्हणून मी थोडंसं लेट ब्लॉग टाकते आज. तर ॲक्च्युली मॉर्निंगला मस्त टिफिनही रेडी झाला, देन आम्ही नाश्ताही केला. आणि आज ॲक्च्युली काही उपास ठेवला नाही, कारण की आम्हाला सर्वांना बरं नाही. ॲक्च्युली यांनाही फीवर आहे, मलाही फीवर आहे, इवन दोन्ही मुलांनासुद्धा. छोट्यालाही जरा म्हणजे फक्त सर्दी झाली आणि मोठ्याला म्हणजे मल्हारला सुद्धा थोडी सर्दी आहे. तर मी ते फटाफट प्रेस करत होते आणि तुम्हाला दाखवत होते ॲक्च्युली की फ्रूट्सही आणले होते. काल ॲक्च्युली मी पायनॅपलचा व्हिडिओ टाकायला विसरले होते आणि सोबतच ग्रीन व्हेजिटेबल्सचा पण. तर इन्क्लूडच कालचा जो पार्ट संपला होता त्याच्या पुढेच थोडासा आहे हा पार्ट. तर इथे मल्हारचा टिफिनही पॅक केला मी. ॲक्च्युली त्याला अल्कलाईन वॉटर दिलं होतं, तर तेच होतं, बीटरूट होतं आणि गाजर आपला किसून, आणि त्यात त्याला कोथिंबीर आवडते, तर म्हणून कोथिंबीरचं थोडं बारीक चिरून असे त्यात घातली होती. आणि त्यानंतर फ्रूट्समध्ये होते पायनॅपल आणि डाळिंब. आणि त्याला चपाती रोल करून दिलेला. ॲक्च्युली मी चपातीमध्ये भाजी, मेथीची भाजी बनवलेली, तर तीच त्याला रॅप करून दिलेली. ॲक्च्युली त्याला कसं वाटतं की चपाती भाजी अशी रॅप करून दिली ना, फटाफट तो संपवतो, म्हणजे त्याला एन्जॉय करतो तो असं रोल वगैरे आपलं खाताना. तर मग त्याला म्हटलं मी बॅग तू फिलअप कर. त्याने त्याची बॅग भरली वगैरे, टिफिन वगैरे ठेवला. बुक्स ऑलरेडी डनच होते. मग आज त्याला मी म्हटलं त्याचा स्काउटचा जो आपला हे असतो ना रुमाल, जो आपण म्हणतो त्याला, मला ॲक्च्युली माहिती नाही का आठवत नाही ॲक्च्युली काय म्हणतात त्याला, तो त्याला मी तयार करून दिले, इन वगैरे प्रॉपर केली. आणि थोडी ॲक्च्युली मी आज चिडले पण होते त्याच्यावर, कारण की तो आज खूप अल्लम टल्लम करत होता. लिटरली त्याची खूप मस्ती चालली होती. मग मी आवरतानाच त्याला सांगत होते, असं काय चाललं आहे तुझं, असं म्हणजे एवढं काही इम्पॉर्टंट आहे की तू बॅग भरत नाही आहे, इकडे तिकडे तुझं लक्ष आहे, तू म्हणजे कंटिन्यू म्हणतो मामा मला टी व्ही बघू दे, असं ते तसं ते. मी त्याला तेच थोडं रागवत होते. म्हटलं ही कुठली पद्धत आहे तुझी इन करायची. आणि बरं नसल्यामुळे ना म्हणजे थोडं इरिटेट पण आम्ही सर्वच जण झालो होतो. पण एक दिवस त्याची सुट्टी झाली होती, म्हणून मी आता रिपीट त्याला काही सुट्टी दिली नाही स्कूलला. तर इथे ग्रीन व्हेजिटेबल्स आणल्या होत्या, मेथी होती, देन 3 कोथिंबीरच्या जुड्या होत्यात आणि भरपूर सारा कढीपत्ता होता. आणि त्यानं आळूची पानं पण होती, मला आळूवडी पण बनवायची होती. आणि कोथिंबीर यासाठी भरपूर होते की आम्हाला कोथिंबीर ॲक्च्युली भरपूर लागते, म्हणजे आम्ही भरपूर कोथिंबीर खातो प्रत्येक भाजीत पण, किंवा वरतून गार्निशिंग म्हणा, किंवा कोथिंबीरची चटणी, कोथिंबीर पुदिनाची, तर माझी ऑलमोस्ट फ्रीजमध्ये तयारच असते. आणि कढीपत्ता यासाठी थोडा जास्त होता की कढीपत्त्याची पण जरा चटणी बनवून ठेवायची होती, त्यामुळे हे सगळं होतं. आणि त्याच्यानंतर लगेच आपण येतोय दुसऱ्या दिवशी, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर मी संध्याकाळी नाही म्हणते ना, जवळपास ऑलमोस्ट 4च्या आसपासच हे करायला घेतलं, आवरायला घेतलं. म्हटलं आज मला दत्तांचं ॲक्च्युली त्यांना म्हणजे आगमन म्हणा किंवा पूजा म्हणा हे करायची होती. मग त्याचसोबत चिनू पण उठलेला होता, तो पण माझ्यासोबतच होता. ॲक्च्युली बॅक साईडला पूर्ण चिनू तिथे खेळत होता आणि त्याची ना मध्ये मस्ती चालू होती की हे ओढ ते ओढ. मी 2दा-3दा त्याला हॉलमध्ये बसवलं, काही खेळणी वगैरे दिली, पण स्टील त्याला माझ्याजवळच यायचं होतं आणि किचनमध्येच यायचं होतं. तर म्हटलं इट्स ओके, चल. मग मी काय केलं, किचनमध्ये त्याला बॅक साईडला खेळणी वगैरे दिली. त्याला म्हटलं तू ह्या बॅक साईडला माझ्यासोबत बस, मी इथे समोर करते. तर मग मी इथे फटाफट रांगोळी वगैरे काढली, पूजा आवरली, त्यांना आपल्या दत्तगुरूंना स्नान वगैरे घातलं आणि नंतर फुलांचं वगैरे थोडंसं डेकोरेशनही केलं. आणि त्याच्या साईडला एक ॲपल ठेवला, नंतर चंदन वगैरे लावलं त्यांना सगळं व्यवस्थित. तर ॲक्च्युली चंदन, ओला चंदनच होता हा, हे लावलं. आणि नंतर छानसा त्यांचे फोटोज वगैरे काढले. मग माझा छोटा पण त्याच्यासोबत दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त असं म्हणून म्हणजे टाळ्या वाजवत, बोलता तर येत नाही पण टाळ्या वाजवत होता. मग ते छान मी त्यांचे फोटो वगैरे काढले. मला एकदम मन इतकं प्रसन्न झालं ॲक्च्युली. त्यांना मी ॲक्च्युली नैवेद्य पण दाखवला. आता सध्या फक्त ड्रायनट्सचाच नैवेद्य दाखवला आहे. म्हटलं आता जेव्हा थाली प्रॉपर अशी तयार करेल ना, तर तेव्हा नैवेद्य पण दाखवेल परत एकदा. तर ड्रायफ्रूट्समध्ये ॲक्च्युली मी असे भरपूर असे ड्रायफ्रूट्स ठेवले होते. आणि नंतर जे लाईट्स होते ना, म्हणजे